हॅलो मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचा टॉपिक चालू केलेला आहे. ते इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये काही बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत. गॉस लॉ चालू केला होता आणि त्या गॉस लॉचे ऍप्लिकेशन्स, मतलब फर्स्ट ऍप्लिकेशन झालेलं आहे. फर्स्ट ऍप्लिकेशन कोणतं? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्पेअर म्हणून तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड फाइंड केलेलं आहे. आजच्या लेक्चर मध्ये दुसरं ऍप्लिकेशन बघायचंय. त्याचं नाव आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इनफायनाइटली लॉन्ग स्ट्रेट चार्ज्ड वायर. वायर म्हणजे दुसरं त्याचं नाव आणखी आहे सिलेंडर. ही समजा वायर आहे, त्याचा जो शेप आहे तो सिलेंड्रिकल शेप आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड चार्ज्ड सिलेंडर किंवा चार्ज्ड वायर म्हणून तयार झालेले जे असणार आहे ते किती असणार आहे ते आपल्याला बघायचंय. त्याचा फॉर्म्युला काय आहे ते आपल्याला बघायचंय. तर बघा इकडं एक सिलेंडर कन्सिडर केलेला आहे. हा जो कंटिन्युअस लाईनने दाखवलेला आहे तो एक सिलेंडर कन्सिडर केला. त्याची जी रेडियस आहे ती रेडियस ऑफ द सिलेंडर r दिलेली आहे. ही कन्सिडर केली r. त्याच्यानंतर हा सिलेंडर कुठे ठेवलेला आहे? परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम इप्सिलॉन इक्वल टू इप्सिलॉन 0k. परमिटिव्हिटी किती? इप्सिलॉन इक्वल टू इप्सिलॉन 0k परमिटिव्हिटी असलेल्या मीडियम मध्ये ठेवलेला आहे. तर ही इप्सिलॉन 0 म्हणजे काय? परमिटिव्हिटी ऑफ द एअर. आणि k म्हणजे काय आहे? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम. म्हणजेच k ची व्हॅल्यू एअर असेल तर k ची व्हॅल्यू 1 येते आणि एअर सोडून अदर मीडियम असेल तर ग्रेटर दॅन 1 येते. आता नेक्स्ट काय याच्यामध्ये पुढचा पार्ट बाय गॉस लॉ. गॉस लॉचं स्टेटमेंट बघितलेले काय? तर इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू क्लोज्ड एरिया इज इक्वल टू टोटल चार्ज डिवाइडेड बाय इप्सिलॉन 0. phi is equals to q upon epsilon 0. हे गॉस लॉचं स्टेटमेंट आहे, त्याला इक्वेशन 1 नाव दिलं. नेक्स्ट आता इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करण्यासाठी आपल्याला एक गॉसियन सरफेस म्हणजे क्लोज्ड सरफेस कन्सिडर करावा लागतो. मग तो गॉसियन सरफेस जो आहे तो बघा काय आहे, तर हा डॉटेड लाईन ने दाखवलेला जो आहे तो गॉसियन सरफेस झाला. पूर्ण डॉटेड लाईन ने दाखवलेला. त्याची रेडियस जी आहे ती स्मॉल r घेतलेली. त्याच्यानंतर तो पॉइंट P मधून पास होतोय आणि त्या P भोवती एक स्मॉल एरिया ds कन्सिडर केला. म्हणजे एक्सप्लेनेशन मध्ये बघा परत आता P म्हणजे काय? पॉइंट आहे at which we have to find electric field. P पॉइंट. दुसरा रेडियस, त्याची रेडियस दिलेली. त्याच्यानंतर आणखीन एक हा जो सिलेंडर आहे त्याची जी लेंथ आहे ती स्मॉल l. कोणता? गॉसियन सिलेंडरची लेंथ स्मॉल l घेतलेली. आणि मग फ्लक्स ऑन द गॉसियन सरफेस, या गॉसियन सरफेस मधून पास होणारे जे फ्लक्स असणार आहे ते किती असणार आहे? तर phi is equals to E dot ds चं इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन ऑफ E dot ds डॉट प्रोडक्ट आहे. नेक्स्ट आता इथून पुढे कंटिन्यू बघा. phi is equals to डॉट प्रोडक्ट cos थीटा मध्ये लिहितात E ds cos थीटा. डॉट प्रोडक्ट काढून टाकला तर cos थीटा मध्ये लिहिलं. थीटा इज इक्वल टू 0 म्हणजे cos 0 ची व्हॅल्यू 1. थीटा कोणाकोणामधला अँगल आहे? तर इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर. इलेक्ट्रिक फील्ड E बार, एरिया वेक्टर ds बार दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये येतं. दोन्ही मधला अँगल 0, cos 0 ची व्हॅल्यू 1. तर याच्या पुढे कंटिन्यू. cos 0 ची व्हॅल्यू 1 म्हणल्यानंतर इंटिग्रेशन ऑफ E * ds आलं. हा E कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. इंटिग्रेशन ऑफ ds. ds म्हणजे ds चं इंटिग्रेशन म्हणजे हा जो सरफेस आहे ds ते असे गॉसियन सरफेस वरचे सगळे सरफेस एरिया म्हणजेच टोटल सरफेस एरिया ऑफ गॉसियन सिलेंडर. गॉसियन सिलेंडरचा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला सिलेंडरचा माहिती आपल्याला 2 pi rl. l म्हणजे हाईट किंवा लेंथ ऑफ द सिलेंडर. phi is equals to E dot ds. E ds इंटिग्रेशन त्याचं किती येतंय? 2 pi rl हा फॉर्म्युला 10th मध्ये बघितलेला फॉर्म्युला आपण तो. त्याच्यानंतर नेक्स्ट हे इक्वेशन 1 आणि 2 कोणते कोणते इक्वेशन? इक्वेशन 1 हे इक्वेशन 2. या दोन्ही मध्ये बघा ही लेफ्ट साइड काय? phi. याच्यामध्ये लेफ्ट साइड काय? phi. दोन्ही लेफ्ट साइड सेम आल्या, राइट साइड सेम असणार आहे. राइट साइड घेतली 2 pi e into 2 pi rl आणि इकडचे q upon epsilon 0 हे दोन्ही एकत्र केलं. दोन्ही एकत्र केल्यानंतर एक थोडा पार्ट राहिलेला आहे, फायनल फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये थोडासा पार्ट चेंज करता येतं आपल्याला. काय? तर बघा इकडे ही काय
वायर किंवा सिलेंडर घेताय त्याची लेंथ माहिती म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी घेता येते इथं. लॅम्बडा इज इक्वल्स टू Q डिवाइडेड बाय L, चार्ज अपॉन L, लिनियर चार्ज डेन्सिटी. म्हणजेच Q फाइंड केले तर लॅम्बडा इंटू L येते. Q किती आला? लॅम्बडा इंटू L. मग ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये ठेवली. इक्वेशन 3 बिकम्स काय तयार होतंय? E इंटू 2 पाय RL इज इक्वल्स टू Q च्या जागी लॅम्बडा इंटू L, L कॅन्सल झाला दोन्ही मधला, शिल्लक काय राहतोय? तर बघा इकडं E इंटू 2 पाय R आणि लॅम्बडा अपॉन इप्सिलॉन 0 हा 2 पाय R राइट साइडला डिव्हिजन मध्ये गेल्यानंतर E इज इक्वल्स टू लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 पाय R इप्सिलॉन 0. या पद्धतीने काय तयार झालं? इलेक्ट्रिक फील्ड. कोणामुळे तयार झालेलं? इनफायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर किंवा सिलेंडर मुळे इलेक्ट्रिक फील्ड जे तयार होते या पद्धतीने आपल्याला हा फायनल फॉर्म्युला मिळते. आता आपण काय बघितलेलं आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. आता काय बघायचं? त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघायचे आपल्याला. न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करायचे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्या फॉर्म्युल्यावरून कसे एक्झाम्पल सोडवलेले ते आपल्याला बघायचे आता. तर बघा इथे काय क्वेश्चन दिलेला आहे. लेंथ ऑफ द स्ट्रेट वायर इज 2 मीटर. स्ट्रेट वायर, स्ट्रेट सिलेंडर म्हणलं दोन वर्ड मध्ये विचारलं जाऊ शकते. स्ट्रेट वायर त्याची लेंथ 2 मीटर दिलेली इज युनिफॉर्मली चार्ज्ड विथ चार्ज. चार्ज किती दिलेला आहे? 3 मायक्रोकुलम. फाइंड दोन गोष्टी फाइंड करायच्या. एक चार्ज डेन्सिटी आणि दुसरं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू वायर ऍट 1.5 मीटर फ्रॉम सेंटर ऑफ द वायर. ते थोडं कन्फ्युजन काय आहे विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच जणांमध्ये येऊ शकते. चार्ज डेन्सिटी विचारलेली, मग ती कोणती असू शकते? 3 प्रकारचे चार्ज डेन्सिटी बघितलेले आपण. एक लिनियर चार्ज डेन्सिटी आहे, दुसरी सरफेस चार्ज डेन्सिटी आहे आणि तिसरी व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी आहे. मग ह्याच्यामधून कुठली डेन्सिटी घ्यायची आपल्याला? तर बघा इकडं तर काय दिलेलं इथं? कशासाठी दिलेले? स्ट्रेट वायर आहे किंवा स्ट्रेट सिलेंडर असेल. स्ट्रेट वायर दिले म्हणजे त्याची लेंथ असणार आहे, तिथं लिनियर चार्ज डेन्सिटी फाइंड करायची. जर समजा सरफेस दिलेला असेल तर सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड करायची आणि व्हॉल्यूम दिलेला असेल तर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी फाइंड करायची. तर चार्ज डेन्सिटी म्हणजे आपल्याला फाइंड करायची आता लिनियर चार्ज डेन्सिटी आणि त्याचा फॉर्म्युला आपण आताच बघितलेला होता लिनियर चार्ज डेन्सिटीचा. तर क्वेश्चन मध्ये गिवन काय काय परत एकदा रिपीट करतोय काय आहे? चार्ज दिलेला आहे 3 मायक्रोकुलम. मायक्रोला कसं लिहितात? 10⁻⁻⁶ मध्ये लिहिला 3 × 10⁻⁻⁶ कुलम. दुसरा लेंथ L इज इक्वल्स टू 2 मीटर दिलेला आहे. रेडियस R इज इक्वल्स टू 1.5 मीटर दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. सगळ्या गिवन गोष्टी लिहायच्यात आणि पुढे फॉर्म्युला चार्ज डेन्सिटी, लिनियर चार्ज डेन्सिटी फाइंड करायची. लॅम्बडा इज इक्वल्स टू Q अपॉन L. Q ची व्हॅल्यू पुट केली 3 मायक्रोकुलम आहे इंटू 10⁻⁻⁶ डिवाइडेड बाय L, लेंथ L कॅन्सल झाला. 1.5 इंटू 10⁻⁶ कुलम पर मीटर. कुलम पर मीटर. त्याच्यानंतर दुसरा इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायचं. इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे E इज इक्वल्स टू लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 पाय इप्सिलॉन 0 R. मग E इज इक्वल्स टू फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यूज ठेवल्या. लॅम्बडाची व्हॅल्यू 1.5 इंटू 10⁻⁶ डिवाइडेड बाय 2 पाय इप्सिलॉन 0 इंटू R. 2 पायची व्हॅल्यू 3.14 इंटू 8.585 इंटू 10⁻12. इप्सिलॉन ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची घेतलेली आपण फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलेली 8.85 इंटू 10⁻12 आणि रेडियस 1.5. हे सगळं कॅल्क्युलेशन करून फायनल आन्सर येते. हे बोर्ड साठी झालं 1.798 इंटू 10⁴ न्यूटन पर कुलम. बोर्डासाठीचा पार्ट झाला. तर आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा आहे एमसीक्यू साठी किंवा सीईटी मध्ये, नीट मध्ये, जेईई मध्ये जर समजा आला आणि याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तर ते थोडंसं शॉर्टकट मध्ये सांगतो मी. 2 लाईन मध्ये आन्सर फाइंड करता येईल आपल्याला. आन्सर कसं फाइंड करता येईल बघा इकडे. हा फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक फील्डचा, तो फॉर्म्युला यूज करतो मी. सेम फॉर्म्युला पण त्याला आणखी थोडं वेगळ्या पद्धतीने. हे कशासाठी आपल्याला फाइंड करायचंय? फॉर सीईटी, नीट, जेईई. शॉर्टकट मध्ये आन्सर फाइंड करायचं आपल्याला. E इज इक्वल्स टू लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 पाय इप्सिलॉन 0 इंटू R. काय करतो याच्यामध्ये 2 ने डिवाइड मल्टिप्लाय करतो. 2 इंटू लॅम्बडा डिवाइडेड बाय
त्याला 4 पाय एप्सिलॉन 0 होईल इंटू आर. त्याला थोडं आणखी वेगळ्या पद्धतीने लिहितो. वेगळं म्हणजे काही नाहीये, 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू 2 लॅम्बडा डिवायडेड बाय आर. आता व्हॅल्यूज ठेवतो. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू माहिती सगळ्यांना, 9 इंटू 10 रेज टू 9. 2 लॅम्बडाची व्हॅल्यू किती आलेली आपली 1.5 इंटू 10 रेज टू -6. 2 लॅम्बडा डिवायडेड बाय रेडियस किती आहे, रेडियस r इज इक्वल्स टू किती दिलेली 1.5. कॅल्क्युलेशन केल्यानंतर हा 1.5 कॅन्सल झाला. इथे राहते 9 इंटू 2 18 इंटू 10 रेज टू कॅल्क्युलेशन 10 चा पॉवरची इंडेक्स 10 चा पॉवर जो आहे त्याची व्हॅल्यू 3, म्हणजे त्याला आणखीन असं लिहिता येईल 1.8 इंटू 10 रेज टू 4. ही आन्सर काय येते न्यूटन पर कुलोम्ब इलेक्ट्रिक फील्ड. हे अप्रॉक्सिमेट आन्सर आहे फॉर सीईटी, फॉर नीट किंवा जेईई. या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आपल्याला. ओके, जर काही अडचणी असतील याच्यामध्ये तर त्या अडचणी कमेंट मधून किंवा पर्सनल मेसेज करा.